तिथे ते विंडो असतात ना करंट गेट्समध्ये, द साईड ऑफ मनी रायटर्स. आता आपले कवी आता आपले लेखक कमवते, त्यांच्याजवळ इन्कम सोर्स आहेच, कमवतात लेखक, पब्लिशिंग करतात, तरी त्याच्यावर पैसा काही तसंच, तरी पैसा बघून सुद्धा त्यांना भीती वाटते. एव्हरीथिंग रायटर्स. The moment I crossed the threshold of bank, I am a hesitating jade. If I attempt to transact business, there I became a irresponsible idiot. आता जसे कवी आहे ना त्याला उंबरठा म्हणतात, थ्रेशोल्ड माहीत असेल. जसं ते ओलांडतात की बाबा ते आहे ना हेजिटेटिंग जे होऊन जातात, जे म्हणजे पागल. I attempt to transact business there, and I become irresponsible. Same as writer. I knew this beforehand, but my salary had been raised to $50 a month, and I felt that the bank was the only place for it. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बँकमध्ये आपलं सेविंग अकाउंट राहते, आपलं स्टोरेज राहते. आता तुमचे किती जणांची स्कॉलरशिपची असते, स्कॉलरशिप मिळतात बँकमध्ये स्टोर राहतात, आपण साधारणतः काढत की नाही, तसं बँक आपल्याला स्टोरून काढतो. घरी काय भीती वाटते, आपले भाऊ बहीण घर एका पैसे घेऊन गेला, आपले चॉकलेट खायला भेटत नाही, आपण बँकमध्येच ठेवतो साधारण. पण एका लेखकालाही वाटलं की बाबा बँकमध्येच ठेवा आपल्या पैसे. तर सगळ्यांचा समज असते, कोणी सांगते सजेशन देतात स्टोर कर बँकमध्ये कर पैसे जमा. त्यांनाही वाटलं आता त्यांची पगार वाढ झाली होती, इन्क्रीमेंट झाली होती, $50. आपल्याला 50 काही जास्त वाटत नाही, पण $50 म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची पण एका पगार वाढ झाली होती, इतके पैसे वाढले म्हटल्यावर त्यांना वाटलं की बाबा काही स्टोर करून ठेवा म्हणून. मग ते गेले बँकमध्ये स्टोर करून. So I shambled it and looked timidly around at the clerk. I had an idea that a person about to open an account must needs consult the manager. आता शॅम्बल म्हणजे काय, लडखडत गेले. आता मी कशी आधी लडखडत माझ्यासारखे असते तसेच गेले बँकमध्ये आणि लोक इमिडिएटली ते एकदम भीती म्हणजे बँक ऑफ करेल पूर्ण, काही नाही का, काही कॉन्फिडन्स काय करेल नाही असं साधारणपणे इथं आपल्या साध्या सुद्धा कसं थांबलं बघ. त्यांना कुठेतरी असं माहिती पडलं होतं की बाबा याला आता आपण बँकमध्ये गेलो पहिले मॅनेजरलाच भेटावं लागतं, म्हणून ते शोधायला गेलं मॅनेजरला. आय वेंट अप टू अ विकेट मार्क अकाउंटर. एक अकाउंटर म्हणून विकेट मार्क होती, विंडो मार्क होती, तिथं जाऊन भेटलो. द अकाउंटर वॉज टॉल फुल डेव्हिड. आता पा त्याला माणसाची भीती वाटते, साधा माणूस पण डेव्हिड. डेव्हिड कोण, नरकाचा राजा. त्याला माणूसही केला पण डेव्हिड दिसून राहिला. The very sight of him frightened me. चालू झालं पुन्हा. My voice was spectral. म्हणजे स्पेक्ट्रल म्हणजे नाही का रिलेटेड टू ग्रेव, म्हणजे मरायला नाही का मरण्याच्या जवळ नाही का आवाज केला होता. का भीती डेव्हिडला बघितलं मरण्याची आठवण. Can I see the manager? I said. And solemnly alone. I don't know why I said alone. आता त्यांनी त्या अकाउंटंटला विचारलं की मॅनेजरला बघू भेटू शकतो का, पण त्यांनी शेवटी आहे ना चुपचापणे आहे ना आरामात अलोन मला एकट्यात भेटायचं म्हणून ऍड केलं. त्यांनाही माहिती नाही, त्यांनाही समजून नाही राहिली मी काय बोलून राहील. त्यांनी अलोन काम ऍड केलं त्यांनाही माहिती. Certainly said the accountant and faced it. Certainly sure accountant म्हणे नक्कीच भेटू शकतो. The manager was a grave, calm man. I held my $56 plus in a crumpled ball in my pocket. मॅनेजर काय म्हटलेला, ग्रेव म्हटलेला. ग्रेव म्हणजे माहितीच असेल आपल्याला, ग्रेव हा कबर. आता पा त्या माणसाला ग्रेव म्हटलेला. ग्रेव म्हणजे लोक कशी सिरियस वाटते, आपल्याला मेल्यावर कसं राहते माणूस, त्याला भीतीच वाटते ते विचार करून, मला भीती वाटते बाबा. आणि नाही का सोबत काम सुद्धा म्हटलेलं. आणि आता तो शांतही आहे म्हणजे त्यांना लेखकाला लिहायची सवय नाही. I held my $56 plus in a crumpled ball in my pocket. आता त्यांनी आपण पैसे किती सांभाळून ठेवतो म्हणून असं पॉकेटमध्ये असे रचून ठेवत असतो. आणि यांचं काय असं काही पैशाची किंमत आहे आपल्याकडे, तर ते नाही का पैसा लक्ष्मी मानतात आणि हे असं नाही का कागदासारखा चुरा करून खिशात घालून. Are you the manager? I said. God knows I didn't doubt. आता तिथे जाते अकाउंटंटला म्हणते मला मॅनेजरला पाहायचं. ते बिचारा घेऊन पण गेला, वरून विचारूनही राहिला की बाबा तू मॅनेजर आहे. म्हणजे त्याला इतके डाऊट आहे, त्याला डाऊट पण नाही आहे, तो स्वतः म्हणून पण राहिला गॉड नोज आय डाऊट. म्हणजे त्याला स्वतःच त्याला काहीच
इथं बोलायला काय, कोणासोबत काय कसं वागून राहिलं माझ्यासारखं. Yes, he said. Can I see you? I asked. Alone. I didn't want to say alone again, but without it, the thing seemed self-evident. त्याने पुन्हा आहे ना मॅनेजरला, आता मॅनेजरला, पहिले अकाउंटंटला, आता मॅनेजरला विचारा की तुम्हाला भेटू शकतो का, आणि पुन्हा अलोन ऍड केलं की बाबा काय माहिती काय त्यातच भेटायचं, किती दुसरा माणूस असेल. आणि त्याने अलोन ऍड केलं ना, त्याला काय वाटत होतं अलोन म्हणल्याशिवाय माझं सेंटेन्स पूर्ण होणार नाही, अलोन म्हणावंच लागते, नाही तर माझं कामच होणार नाही. काय The manager looked at me in some alarm. He felt that I had an awful secret to you. The manager ही त्याची अवस्था पण वाटायला लागलं की बाबा त्याला एकट्याच भेटायचं काही वेगळीच गोष्ट असेल. आता आपण आहे ना तुम्ही सिक्रेट शेअरच करत असता, बेस्ट फ्रेंड दिसत आहे सगळे एकमेकांचे, लहानची क्लास आहे एकदम क्लोज असणार, तुम्ही आता एकमेकांना बोलत असणार, सांगत असणार, चुपचापच सांगता ना. आता मॅनेजर करायचं मित्र तर एकट्याच भेटायला, प्रोफेशनल कामात आपण एकटं भेटत नाही. मग मॅनेजरला नाही का अलार्म फील झालं, त्याला म्हणजे चकित झाला, घाबरल्यासारखा झाला. कम इन हिअर ही सेड अँड लेड द वे टू अ प्रायव्हेट रूम. ही टर्न द की. त्याने म्हटलं आत या म्हणून, आणि नाही का त्यांनी रस्ता दाखवले प्रायव्हेट रूमकडे, आणि चावी फिरून त्याला नाही का ते रूममध्ये एंटर झालं. वी आर सेफ फ्रॉम इंटरप्शन हिअर ही सेड, सिट डाऊन. आता आपल्याला इथं कोणी डिस्टर्ब करणार नाही बाबा, तुम्हाला जे बोलायचं ते बोलाल कसं इथे. We both sat down and looked at one another. I found no voice to speak. पुन्हा घाबरले. आता बसले बसले आता काही सुचे ना काय बोला काय नाही. तर you are one of Pinkerton's men, I presume, he said. मॅनेजर म्हणतो, मॅनेजरला वाटलं की बाबा याचा ओरा असेल की सर मिस्टिरियस टाईप, एकट्यात भेटायचा काही बोलून नाही राहिला. तर मी डिटेक्टिव्हच्या मूवी बघितले असते, त्याच्यात आहे ना ते बघायचं, शर्लॉक होम्स फेमस आहे नाही का, ते कसं आता आजूबाजूला असं ऑब्झर्व करतं, जास्त बोलत नाही, काय आहे ते हुशार माणसं खूप कमी बोलतात. नाही तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर जास्त बोलते का कामापुरतं बोलते का, हे इतकं हुशार लोकांची क्वालिटी आहे, जे बोलत नाही जास्त ते जास्त ऑब्झर्व करतात. आपल्यासाठी नाही आपण बडबडी होतो. त्याला वाटलं पिंकर्टन, ही पिंकर्टन आहे ना UK मधली खूप मोठी आहे ना नाही का डिटेक्टिव्ह एजन्सी आहे, त्यांच्याकडून इन्व्हेस्टिगेशन वगैरे, म्हणजे असंच आपल्याकडे ते सनातनी वगैरे कसं आहे तसं आहे, पण खतरनाक लोक आहे. त्याला वाटतं की नाही का पिंकर्टनचा माणूस आहे म्हणून. आणि आता इतक्या मोठ्या डिटेक्टिव्ह एजन्सीचं ते समोरचं तर घाबरणारच त्याला. He had gathered from my mysterious manner that I was a detective. I knew what he was thinking and it made me worry. आता त्याला मी असं वागत आहे, त्याला साहजिकच वाटणार आहे की बाबा मी असं वागून राहिलो, एकट्यात भेटून राहिलो, काही बोलत नाही, शांत. त्यालाही वाटत असेल की बाबा तू डिटेक्टिव्ह आहे बा म्हणून. आणि मला सुद्धा माहिती आहे की मी ते खूप माझ्याबद्दल काय विचार करत आहे, त्याच्यामुळे मी जास्तच घाबरले. नो नॉट फ्रॉम Pinkertons, I said, seemingly to imply that it came from a rival agency. आणि इतक्या ॲटिट्यूडने बोलायला की जसं की रागच आला पिंकर्टन्स ऐकून, जसं म्हणतो ना नो नॉट फ्रॉम Pinkertons. आता काय तर असं इतकं दुश्मनी, आपण दुश्मनाचं नाव ऐकलं आपल्या कशा डोळ्यात चमक येते, राग येतो तोंडावर कसं. आता तुम्ही मास्क घालून नाही पण दिसून नाही राहिलं तुमचा राग वगैरे, आणि आपल्याला कसं राग येते तुम्ही इमॅजिन करू शकता. त्यांनी तसंच बिहेव केलं, आणि त्याला समोरच्याला काय वाटलं की बाबा नाही मी दुश्मनाचं नाव घेतलं काही की बाबा हे अजून नाराज झालं, हे माणूस समोरचा जास्तच दिला. आणि पुढे चालूच ठेवलं. टू टेल द ट्रूथ आय वेंट ऑन ॲज इफ आय हॅड बी प्रमोटेड टू लाय अबाउट. आता त्याला वाटलं की बाबा मी सांगून दिलं मी पिंकर्टन्सचं नाही, पण आता हे खोटं पुढे लावून जायचं. त्यांनी सांगितलं खरं म्हणायचं म्हटलं आपण असं कशा मग केव्हा बोलतो, जेव्हा आपल्याला खोटं सांगायचं असं ना साहजिक ना तेव्हाच आपण येतो. खरं म्हणायचं म्हटलं ना मी अशी नाहीच आहे. आता खोटं बोलताना आपण असं वर्ड घेतलं. आय एम नॉट अ डिटेक्टिव्ह ॲट ऑल. आय हॅव केम टू ओपन an account. I intend to keep all my money in this bank. आता त्याने सरळ सरळ त्याचं सत्य सांगितलं, पण समोरच्याला काय वाटायला नाही बाई वेगळंच काय माणूस आहे. त्यांनी खरं सांगितलं मी डिटेक्टिव्ह नाहीच आहे बा, मला मी साधा सुद्धा माणूस, मी एक बँक अकाउंट ओपन करायचं, मला माझे सगळे पैसे तिथं ठेवायचे. आणि म्हणून कसा राहिला ऑल मनी इन दिस बँक, म्हणजे किती नाही का सोन्याचं नाही का गट्टा असेल त्याच्याजवळ, त्या घरी मोठा असेल
द मॅनेजर लुक लिक्विड बट स्टील सिरियस. आता मॅनेजरला वाटलं बाबा माणूस पैशावाला आहे, खूप जास्त पैसा ठेवायला बँकचा फायदा होईल. त्याला जरासं शांत वाटलं पण सिरियस होता, कारण इतके जास्त पैसे बँकमध्ये आले ना तर माणसालाही वाटते. He concluded now that I was a son of Baron Rothschild or young Gaul. आता हे बॅरन रॉथस्चाइल्ड आहे ना, ते ना कॅनेडियनच आहे आणि त्यांच्याजवळ आहे ना खूप काही पोएट आहे, रायटर आहे, होता आता नाही आहे, पोएट रायटर त्या काळाचा खूप मोठा आहे ना हे ते होता, इन्फ्लुएन्सर होता. दारूच्या मळे असतात ना, आता आहे ना तिकडे दारू वगैरे आहे ना, हे बाग राहते अंगुराची बाग, त्यांचे मळे राहतात, त्यांच्यापासून ते दारू बनवतात, त्याच्यातून खूप असे मळे होते. खूप श्रीमंत माणूस तिकडं माहीत आहे, थंड वातावरण दारू जास्त विकल्यासाठी पैसाच पैसा. आणि यंग वर्ल्ड आपण त्याला तसाच पैशावाला, त्याला काय वाटलं बाबा हे सगळे पैसे माझ्या बँकेत ठेवायचं म्हणायला तर किती श्रीमंत मिलियनियर माणूस आला असेल माझ्या बँकेत, अ लार्ज अमाऊंट आहे सपोज, तो म्हणून दाखवायला की बाबा तुझा जो खूप पैसा आहे वाटते फेअरली लार्ज या दिसतं. हो मला थोडं I promised to deposit $56 now and a $50 a moment regular. क्या झाला पोपट काय म्हणते $56 आता डिपॉझिट करतो आणि प्रत्येक महिन्याला $50 आला. The manager got up and opened the door. He called to the accountant. झालं समोरच्याचं पोपट झालं, त्याला काही म्हटलं नाही की बाबा माझ्या जो खूप पैसा आहे त्यानं स्वतःच हे करून घेतलं की ना बाबा श्रीमंत माणूस दिसायला असेल तसं, त्याला काही त्याच्यावर दोषी नाही देतात, त्यानं डायरेक्टली म्हटलंच नाही की बाबा माझा जो खूप पैसा आहे म्हणून. त्या मॅनेजरला काय बोलता आलं नाही, चुपचाप उठला आणि त्याला एका अकाउंटंटला आवाज, मिस्टर मॉन्टेगो मेरी he said unkindly loud, this gentleman is opening an account, he will deposit $56. good morning. आता त्यानं अकाउंटंटला आवाज दिला काय मिस्टर मॉन्टेगो मेरीला, आणि तिथं मार्क करा अनकाइंडली, कारण त्याचा राग तर त्या कस्टमरचा राग तर काय आपण दुसऱ्यावर काढणारच ना, त्याच्यावर तर काढूच नाही शकत. तर अकाउंटंटला आहे ना जोरात आवाज दिला नम्रपणे अनकाइंडली, दिस जेंटलमॅन इज ओपनिंग अन अकाउंट, ही विल डिपॉझिट $56. आता त्यानं अकाउंटंटला सांगितलं बाबा याचं असं असं व्यवहार आहे, आणि त्यांनी याला आपल्या आता रायटरला म्हटलं की गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे काय त्याचं इंडिकेशन, चल उठ आणि नीट बांधून झालं तुझं काम. आय रोज, अ बिग आयरन डोर स्टूड ओपन ॲट द साइड ऑफ द रूम. ते प्रायव्हेट रूममध्ये आले होते, बाजूला काय ना मोठा आहे ना लोखंडी दरवाजा होता. गुड मॉर्निंग आय सेड अँड स्टेप इनटू द सेफ. त्यांनी गुड मॉर्निंग केलं, त्याला काय माहिती असं बोलून राहिला, त्यांनी गुड मॉर्निंग विश केलं चांगल्याने, आणि काय तर त्या दाराच्या मध्ये चालला गेलं सेफच्या मध्ये. कम आउट सेड द मॅनेजर कोल्डली अँड शोड मी द अदर वे. आता याला काय वाटलं की बाबा आपण बँकेत आलो ना, आपल्या डायरेक्ट सेफमध्येच घुसून पैसे ठेवावे लागतात काय बाबा, दुसऱ्या सेफमध्ये. का मॅनेजर आता चिडला की बाबा डायरेक्ट सेफमध्येच कसं काय घुसून राहिला म्हणून ते ओरडला कम आउट म्हणून, आणि त्याला दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढलं. I went up to a accountant's wicket and poked the ball of money at him with a quick convulsive movement, as if I were doing a conjuring trick. आता गेलो अकाउंटंटच्या विंडोवर आणि पोक म्हणजे अशी फेकून मारली, त्याच्यात पैसे फेकून मारले, असं की ते उपकार करायला की यांच्या बँकमध्ये पैसे जमा करू. इन अ क्विक कन्व्हर्सिव्ह मूव्हमेंट. आता नाही का तुम्ही जादूगर वगैरे व्हिडिओज वगैरे बघितले असाल, आपल्यापुढे कुठे जादूगर येत नाही, व्हिडिओज बघितले असाल तर झटकन मी हे करते तर असे टाकून देते, म्हणजे काय हाताची सफाई म्हणतात, ते दिसावे इतकं फास्ट मुवमेंट्स राहतात. तसं यांनी आहे ना जशी एखादी ट्रिक करून राहिला तसे पैसे फेकून दिले. मॅम फेस वॉज ग्रास लिटिल, भूतासारखा पांढरा शिकत झालं होतं. Here, I said, deposit. The tone of the words seemed to me, let's do this painful thing while the fit is on us. Here, म्हणून राहिलं, हे घे कर आता डिपॉझिट, असं म्हणून राहिलं की जसं त्याच्यावर भार असेल ते पैसे जेव्हा नाही का तेव्हा हातातून जाईल, केव्हा बँकमध्ये स्टोअर होईल, तेव्हा मला नको हे भार असं बोलून राहिलं. He took the money and gave it to another clerk. He made me write the sum on a slip and sign my name in a book. I no longer knew what I was doing. The time swam before my eyes. त्या अकाउंटंटने नाही का त्याच्याजवळचे पैसे घेतले आणि दुसऱ्या क्लर्कला देऊन दिले. ही मेड मी राईट अ सम. आता आपल्याला माहीत असेल, काही जणांना माहीत असेल तुमच्या बुकमध्ये ॲक्टिव्हिटी आहे वाटते, हे चेकबुक आपल्याला आहे ना भरावं लागतं जेव्हा डिपॉझिट वगैरे विड्रॉ वगैरे करायचं असेल. आणि त्यांना आहे ना ती भरायला लावली, त्यांचं नाव वगैरे साईन करायला लावलं. त्याला काहीच कळलं नाही, जसं ते सांगून राहिले तसं ते करून राहिलं, काही त्याला काही कळून नाही राहिलं की बाबा माझ्यासमोर काय होऊन राहिलं, असं आपल्यासमोर आहे ना
ती बँक वाहून राहिली त्याच्यासमोर आणि बँक सोबतच वाहून राहिलं. ते जसं म्हणाले तसं ते करतच चाललं. Is it deposited? I asked in a hollow vibrating voice. त्यांना रिक्षा आवाजात विचारलं, is it deposited? It is, said the accountant. हो झाले. Then I want to draw a check. हा, लगे पैसे जमा केले, लगे पैसे पण पाहिजे माणसाला. My idea was to draw out $6 of it for present use. त्याला वाटलं की बाबा माझ्याजवळ त्याच्याजवळ होते फक्त $56. 6 त्याच्याजवळ आधीचे होते आणि 50 आहे इन्क्रीमेंटचे. आणि सगळे घेतले आणि सगळे देऊन टाकले जमा करायला. आता त्याला काही खर्चायला जवळ पाहिजेच असतील, तर त्याला नाही का $6 काढायची विड्रॉ करायची इच्छा होती. Someone gave me a checkbook through a wicket and someone else began telling me how to write it out. The people in the bank had an impression that I was an invalid millionaire. I wrote something on the check and thrust it on the floor. At the floor, he looked at it. आता नाही का कोणीतरी आपल्याला चेकबुक विड्रॉ वगैरे करायसाठी चेकबुक वगैरे लागतात. चेकबुक करायला कोणीतरी चेकबुक दिली आणि सगळ्यांना नाही का कोणीतरी मला सांगायला लागलं की बाबा कसं कसं नाही का चेकबुक भरायची का म्हणून. People in the bank had the impression that I was an invalid millionaire. आता लोकांना वाटते ना कोणी राहते आपल्या तुम्हाला नेपोटिझम वगैरे माहीतच असतात की बाबा हे तर नाही का काय राजाचं पोरग नाही का बापाच्या भरोश्यावर आहे की मोठे नाही का हे त्याचं संपत्ती वगैरे पण आता याची लायकी नाही आहे पण हे तरी श्रीमंत असं वाटतेच ना. तसं सगळ्यांना वाटायला लागलं होतं की बाबा ते इनव्हॅलिड मिलियनियर आहे म्हणून. आय रोट समथिंग ऑन द चेक अँड ट्रस्ट इट ॲट द क्लब. त्यालाही माहिती आहे की याने चेकवर काय लिहिलं काय तर असं फेकून दिलं लगेच क्लब. की लुक ॲट व्हॉट आर यू ड्रॉइंग इट ऑल आउट अगेन. त्यालाही नाही का हे आज तिनं सबटाईज त्यालाही नाही का म्हणजे धक्काच बसला की बाबा लगेच पैसे जमा करायला लगेच सगळेच पैसे काढून राहिले. आणि म्हटलं आर यू ड्रॉइंग इट ऑल आउट अगेन. सगळेच पैसे वापस काढायचे ना. Then I realized I had written $56 instead of 6. त्याला काही घालच नाही काय लिहून राहिलं काय नाही. त्याने लिहिले 6च्या जागी 56. I was too far gone to listen now. आता काही माणसांचं इगो राहते ना बाबा मी चूक केली मला तर माहिती आहे तुम्ही कशाला ॲक्सेप्ट करू. मी चूक केली हे ॲक्सेप्ट केलं तर लोकांना वाटतं की बाबा हे चुकीचाच माणूस आहे याला काही येत नाही वगैरे इम्प्रेशन खराब पडतो ना. आपणही कधी करतच नाही मी साधारणतः करतच नाही. I had a feeling that it was impossible to explain the truth. त्याला वाटलं आता हे पुन्हा सांग ना. आता ती कसं काय सांगू शकला मी चूक केली मी एक्सेप्ट नाही करायची वगैरे हे तर करूच नाही शकत. इम्प्रेशनच खराब होत. All the class stopped writing to look at me. आता काय प्रकार चालू आहे वेगळेच काही प्रकार चालू आहे आपण सगळे थांबले. आता काही वेगळं झालं की आपण सगळे थांबून बघतो ना रोडवर ॲक्सिडेंट झाला काही वगैरे झालं थांबून बघतोच काय तो सुद्धा राहते काय वेगळा प्रकार चालू आहे. Recklessly with misery, I made a plum. आता काय रेकलेसली केअरलेसली काय मी माझ्याच गुंतागुंतीत होतो काही समजलं नाही. जाऊ द्या म्हटलं जे केलं त्याच्यासोबतच जावं. यस द होल हो म्हणजे मला सगळेच घ्यायचे आहे पैसे काढून. यू विड्रॉ युअर मनी फ्रॉम द बँक. त्याने पुन्हा विचारलं अकाउंट. त्याला वाटतच होतं की कागद लिहून राहिला बाबा त्याला खरंच शुअरली विचारून घ्या की बाबा तुला सगळेच पैसे काढायचे आहेत. एव्हरी सेंट ऑफ इट. तिथे गर्वाने म्हणायला हो प्रत्येक नाणं पाहिजे. आर यू नॉट गोइंग टू डिपॉझिट एनी मोर सेड द क्लर्क अस्टॉनिश. काऊन तुला पुन्हा डिपॉझिट नाही करायचे काही आता. आता आपल्या बँकमध्ये आहे ना आपण जेव्हा बँक अकाउंट आहे ना सगळे पैसे काढलं तर ते बँक अकाउंट क्लोज होते. जराशी थोडे पैसे ठेवावे लागते त्याचे. म्हणून त्यांना विचारलं आर यू नॉट गोइंग टू डिपॉझिट एनी मोर म्हणजे त्याचं बँक अकाउंट बंद झालं असतं नाही. म्हणून त्यांनी विचारलं. तो म्हणतो नेवर म्हणजे त्याला भार झालं या बँकेत राहणं नेवर म्हणतो. An idiot hope struck me that they might think something had insulted me while I was writing the check and I had changed my mind. आता त्यांना काय वाटलं की बाबा यांच्या मूल्य नाही का यांच्या वागणुकीमुळे त्यालाच वाटून राहिलं ते पैसे फेकून राहिला त्यांच्या चेक वगैरे फेकून राहिला आणि उलट त्यालाच वाटायलं की बाबा हे अकाउंटंट मॅनेजर यांच्या बिहेवियरमुळे मला इन्सल्टेड फील व्हायलं बा म्हणून. आणि त्यांना कसं वाटलं पाहिजे की मला इन्सल्टेड फील व्हायलं म्हणून त्याला नाही का तसा बिहेवियर पण करून राहिला ते की बाबा तुझ्यावर आहे इतकावर आहे का मोठा माणूस आहे तुम्ही माझ्यासोबत काहीतरी केलं म्हणून मी रागात सगळे पैसे काढून तुमच्या बँकच सोडून चाललो. I made a wretched attempt to look like a man with a fearful quick temper. तर आपल्या घरात कोणी ना कोणी असतेच किंवा शेजारी पाजारी आपण म्हणतो ना ते रागिष्ट माणूस आहे याला थोडंही काही बोललं ना तुमच्याही मध्ये कोणाला राग येत असेल लवकर कोणाला काही बोललं तर लगेच राग येतात. त्यालाही तसं दाखवावं वाटलं की बाबा मी नाही का
मला खूपच लवकर राग येते. मी काही नाही का माझ्यासोबत जराही काही झालं का मी सहनच करू शकत नाही. द क्लब प्रिपेअर टू पे द मनी. आता त्यांच्याजवळ काय ऑप्शन आहे, जे करायला सांगितलं ते करावं लागतं. त्याने तयारी सुरू केली. हाऊ विल यू हॅव इट, ही सेड. अकाउंटंटने विचारलं की मला ते कशी पाहिजे. व्हॉट, त्याला काहीच समजायला. हाऊ विल यू हॅव इट. आणि ते समोरचे माणूस कसे हुशार, त्यांनाही कळायला त्याला काही समजून नाही राहिलं, तरी पुन्हा तेच एका प्रश्न रिपीट करतो. हाऊ विल यू हॅव इट. असं नाही म्हणत की तुम्हाला पैसे कसे पाहिजे, सुट्ट्यात पाहिजे, नोट्यात पाहिजे, काही नाही. हाऊ विल यू हॅव इट. तेही मजा घेऊन राहिले. ओ, आय गॉट हिज मीनिंग अँड आन्सर विदाउट इवन ट्राईंग टू थिंक इन 50. आता त्याला अर्थ कळाला शेवटी. आणि तो म्हणतो की बाबा मला 50च्या रुपयात, त्याला 50च्या बिलमध्ये नोटात आहे ना माझे पैसे वापस पाहिजे. ही गिव्ह मी $50 बिल. एक 50 नाही का बिल म्हणजे नोट, एक $50ची नोट दिली त्यांनी मला. अँड द सिक्सेस ही आज राहील. आता त्यालाही कंटाळा येऊन राहिला समोरच्या अकाउंटंटला, केव्हा आता नाही का आटून घ्यावं या माणसाचं. आणि ड्रायली विचारलं की तुम्हाला ₹6 तुमचे $6 बिल कसे पाहिजे म्हणून. एक सिक्सेस आय सेड. आता 6च्या, आता मी काय म्हणते अमेरिकेमध्ये डॉलर बिल्स असतात आणि 6ची नाही का $6ची नाही का नोट नसते, बिल नसते. तर आता काय म्हणते एक सिक्सेस पाहिजे म्हणते. आता 6ची नोट नसताना कसं देणार, छापून देणार होतं. मग त्याने एक नाही का डॉलरच्या बिलमध्ये त्याला पैसे दिले. ही गेव इट टू मी अँड आय रश्ड. त्यानं घेतले आणि पळालं बाहेर, कुत्रा मागे लागले सर. ॲज द बिग डोअर swung behind me, I caught the echo of roar of laughter that went up to the ceiling of the back. तर जसं दार बंद झालं आणि बाहेर निघलो तसं मला आवाज आला. आवाजही कसा राक्षसी हसू. तुम्ही नाही का यमराजचं हसणं ऐकलं सर, आपल्या पिक्चरमध्ये दाखवते यमराज किंवा ते अजून नाही का ते रावणाचा भाऊ कोण होता, कुंभकर्ण, ते मोठा राक्षस. त्याचं हसणं कसं राहते म्हणजे असं भिंत नाही का अशी सिलिंगवर तिथपर्यंत पोहोचते, इतक्या जोरजोरात हसायला लागले. Since then I bent no more. आता तर झालीच प्रश्न आहे का हे फजितीच झाली. आता निघाल्यावर सगळे हसून राहिले आपल्यावर, सगळे हसून राहिले. आणि आपल्याला काही डिसाईड केलं नाही बाबा मला आता बँकिंग पुन्हा कधीच नको. आय कीप माय मनी इन अ कॅश इन माय ट्राउझर पॉकेट. आता यांची कॅश मनी राहते हे आता त्यांच्या सोबतच वापरतात नेहमी. चोरीगिरी झाली तर गेली, लुटलं गेलं माणूस. अँड माय सेव्हिंग इन सिल्वर डॉलर्स इन अ सॉक. आता कुणी सॉकमध्ये ठेवल का आपल्या भारतात. सिल्वर डॉलर बिल म्हणजे आहे ना 1-1च्या नाण्यात मध्ये ठेवतात. थँक्यू.